सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण करायची आहेत, नाहीतर त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, ही कामे त्वरितच पूर्ण करा, नाहीतर नमोचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यात काही जमा केला जाणार नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती कोणती कामे आहेत जी शेतकऱ्यांनी त्वरित पूर्ण करायची आहेत, मगच त्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ती कामे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तरच तुम्हाला समजेल की नेमकं काय करायचं आहे, ज्याने की शेतकऱ्यांच्या म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, पहिले काम आहे की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते एकदा तपासून बघा. शेतकरी मित्रांनो, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता हा मिळण्यामध्ये थोडा म्हणजे की अडथळा होऊ शकतो. अडथळा म्हणजे तुमच्या खात्यावरती डी-बी-टी सक्रिय राहणार नाही आणि डी-बी-टी सक्रिय नसल्यावर शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आधार कार्ड लिंक तपासा. आता दुसरे काम म्हणजे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक व्हिडिओला बघा. बँक खाते सक्रिय ठेवा. बँक खाते सक्रिय ठेवणे म्हणजेच की तुमचे बँक खाते व्यवहार चालू आहेत का नाहीत हे एकदा नक्की तपासा. कारण की खूप दिवसानंतर बँक खात्यामध्ये व्यवहार जर केले, खूप दिवस झाले बँक खात्यामध्ये व्यवहार जर केलेले नसतील तर तुमचे खाते सक्रिय होत राहत नाही, म्हणजेच की तुमचे खाते बंद होते. त्यामुळे बँक खाते सक्रिय ठेवा. चालू स्थितीत आहे का ते एकदा तपासा. आता तिसरी बाब म्हणजे ई-के-वाय-सी पूर्ण करा. शेतकरी मित्रांनो, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि पूर्ण केलेली असेल तर ती एकदा तपासून बघा की काही अडथळा तर नाही ना झालेला. आता तिसरी गोष्ट म्हणजे जमीन पडताळणी पूर्ण करा. जमिनीच्या नोंदीमध्ये काही अडथळा असेल तर तो आताच पूर्ण करून घ्या. तुमची जमीन सरकारच्या नोंदीत योग्य आहे का ते एकदा तपासा. नसेल तर ती योग्य करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पुढील गोष्ट बघूया. मोबाईल नंबर अपडेट ठेवणे. मोबाईल नंबर शेतकरी मित्रांनो, तुमचा कधीही आधार लिंक आणि बँक लिंक अपडेट ठेवा. म्हणजेच की आज बँकमध्ये जर हप्ता जमा झाला तर लगेच तुम्हाला मोबाईलवर कळते की हप्ता जमा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता ही कामे दिलेली कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत, नाहीतर 9वा हप्ता हा तुम्हाला काही मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, एका गोष्टीची नोंद घ्या. सरकारकडून हप्ता जाहीर झाल्यानंतरच पैसे खात्यात जमा होतील. धन्यवाद. जय जवान जय किसान.